नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती। नुकतीच इयत्ता पहिलीची मंथन प्राथमिक परीक्षेची अचूक उत्तरसूची आता जस्ट आपल्या चॅनलवर पडलेली आहे। आता आपण इयत्ता दुसरी मंथन प्राथमिक परीक्षा 2025 ची मराठी माध्यमाची इयत्ता दुसरीची उत्तरसूची आपण टाकताय। तर चला जास्त वेळ न घेता फास्ट मध्ये आपण का फक्त उत्तर बघणार आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक पालकांनी आपापली उत्तरं OMR शीटच्या कार्बन कॉपीवरती चेक करायचे आणि आपली उत्तरं चेक करून झाल्यानंतर किती मार्क पडतात कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। चला आता या ठिकाणी ऑलरेडी उत्तर काढलेले आहेत, ती फक्त मी काय करतोय समजावून एखाद्या प्रश्नाची उत्तर काय असू शकतं किंवा एखादं स्पष्टीकरण द्यावं लागतंय तर तो उत्तर मी स्पष्टीकरण देणार आहे। बाकी जास्त काय फाफाड सांगत बसणार नाही। चला 1 ते 2 साठी सूचना आहे, कविता वाचायची आणि त्यावरती असणारी प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत। तर या ठिकाणी मी कविता वाचत बसणार नाही, डायरेक्ट उत्तर मी या ठिकाणी सांगतोय। चला पहिला प्रश्न बघा आता या ठिकाणी काय आहे, मधमाशी कुठे उडत राहते तर झाडापाशी। वरील कवितेत पहिल्या प्रश्नाचं उत्तर 2, दुसऱ्या प्रश्नाचं कवितेत मधमाशी कोणता संदेश देते तर आळस करू नका, पर्याय क्रमांक 3 असा संदेश देते। प्रश्न क्रमांक 3 26 जानेवारी हा दिवस आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो तर प्रजासत्ताक दिन आताच 2 दिवसापूर्वी किंवा मागच्या 2-4 दिवसापूर्वी आपण काय केला साजरा केलेला आहे। चौथा प्रश्न पुढील म्हणीमध्ये रिकाम्या जागी येणारा योग्य शब्द पर्यायातून शोधायचा, अंथरूण पाहून पाय पसरावे, पर्याय क्रमांक 3 येतोय। पाचवा प्रश्न खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधायचा आहे, चित्रकला हा शब्द शुद्ध आहे, पर्याय क्रमांक 4 बाकीचे चुकीचे आहेत। सहावा प्रश्न जो आहे खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी ओळखायची, कंटाळा आणि थकवा दोन्हीचा अर्थ जवळजवळ एकसारखाच असतो। प्रश्न क्रमांक 7 आणि 8 साठी सूचना या ठिकाणी दिलेली आहे, संवाद आहे, संवाद वाचायचा आहे आणि संवादावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। तर या ठिकाणी बघा 7वा प्रश्न हा संवाद कोणामध्ये झालेला आहे तर आई आणि मुलगा या संवादामध्ये संभाषण करतायत। गौरवने जास्त आलेले पैसे का परत केले होते कारण तो त्याच्याकडे प्रामाणिक गुण होता, आईने त्याला प्रामाणिक गुण त्याच्यावर रुजवला होता। पर्याय क्रमांक 3 उत्तर ते खालील पर्यायातून अनेक वचनी नसणारा शब्द सांगितलेला आहे, पर्याय क्रमांक याचा फुलपाखरू हा अनेक वचनी शब्द नाही। बाकीचे पिशव्या पुस्तके फळे येत आहेत पण चौथा येत नाही। खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरलेलं आहे तर माणिक झोपेतून उठला पूर्ण विराम दिलेला आहे, पर्याय क्रमांक 3 येतोय। खालील 11वा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे तर कोंबडी पण स्त्रीलिंग आहे आणि पर्याय क्रमांक 4 चिमणी आहे, इथं कोकिळ आहे, कोकिळ पुल्लिंग आहे आणि कोकिळा स्त्रीलिंगी असतं, त्यामुळे तिसरा पर्याय या ठिकाणी चुकीचा येतोय। त्यामुळं अ आणि ड एवढे दोनच आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 येतोय। 12वा प्रश्न बघा या ठिकाणी सोबत चित्र पहा, चित्रातील प्राण्याचा ध्वनिदर्शक शब्द ओळखायचा आहे, चित्र कुत्र्याचं कुत्र भुंकतं, पर्याय क्रमांक 2। खालील पर्यायातून वाक्प्रचार व त्याचा अर्थ याची चुकीची जोडी शोधायची, चुकीची जोडी कौतुक करणे धैर्य दाखवणे नाही, पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे। 14वा प्रश्न खालील पर्यायातून सर्वनाम शोधायचा आहे तर तुम्ही हे सर्वनाम आहे। खालील चौकटीतील शब्दाचा जोड शब्द होण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय शोधायचा आहे, भाजी पाला येणार, भाजी भाकर ज्याने लिहिलेलं आहे, भाजी भाकरी असते भाकर नसते, लक्षात द्या, कळलं, पोळी भाजी असते, कळलं का, पुरणपोळी वगैरे अशा पद्धतीने असतं, तर भाजी पाला येणार, पर्याय क्रमांक 4। पुढचा एकूण 15 प्रश्न मराठीचे झालेले आहेत। आता विभाग 2 गणिताचा आहे, तो आता या ठिकाणी सोडवून घेतोय, जिथं गरज असेल स्पष्टीकरण देईन, गरज नसेल त्या ठिकाणी स्पष्टीकरण देणार नाही। चला आता पुढचा प्रश्न बघा, आता 16वा प्रश्न सोबतच्या दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत 1 2 3 4 4 त्रिकोण आहे, पर्याय क्रमांक 1। 10 रुपये 17वा प्रश्न 10 रुपयाच्या 3 नोटा आणि 5 रुपयाचे 4 नाणी मिळून किती रुपये तयार होते 10 रुपये 30 आणि 5 रुपये आणि 5 चोक 30 आणि 5 चोक 20 किती झालं 50 रुपये, पर्याय क्रमांक 14। खालील पर्यायातून योग्य जोडी शोधा, 8 दशक 7 एकक योग्य जोडी शोधा सांगितले, 8 दशक 7 एकक बरोबर 87 रुपये येतात, त्या ठिकाणी 87 संख्या येत्या। 19वा प्रश्न खालील प्रश्नात दिलेल्या संख्येच्या लगतची मागची विषम संख्या, लगतची पुढची विषम संख्या शोधायची आहे। मग 69च्या मागची काय येणार आहे 67 आणि इथं येणार आहे 71, 67 71 पर्याय क्रमांक 3 आहे। खालील प्रश्नात महिना व त्या महिन्यातील एकूण दिवसांची योग्य जोडी शोधायची आहे। जून महिन्यामध्ये 30 दिवस असतात, योग्य जोडीचा 31 एप्रिल मध्ये 30 दिवस, डिसेंबर मध्ये 31 दिवस, फेब्रुवारी मध्ये 28 29 दिवस, पर्याय क्रमांक 2 3 4 चुकीचे आहेत।
पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील सर्व संख्या सम आहेत? पर्याय क्रमांक 4 येतोय 72, 18 आणि 34. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 21वा प्रश्न आहे. मी गतीने घेतोय कारण स्किप करायची गरज नाही, सलग सलग सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न, अरविंदकडे 18 पंत्या व 6 आकाश कंदील आहेत, तर अरविंद जवळ पंत्यापेक्षा आकाश कंदील कितीने कमी आहेत? तर 18तून 6 गेलं 12ने कमी असणार, पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी एकूण 23वा प्रश्न, खालीलपैकी एकूण किती विधाने बरोबर आहेत? 2 अंकी सर्वात 10 आहे, बरोबर आहे. 1 ते 100 मध्ये संख्येमध्ये 1 अंकी एकूण संख्या 9 आहेत, बरोबर आहे. 100 ही सर्वात मोठी दोन संख्या नाही, बरोबर. किती विधाने बरोबर आहेत? तर अ आणि ब दोनच विधाने बरोबर आहेत, पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या आकृतीला 4 बाजू व 4 कोण आहेत? पर्याय क्रमांक ब आणि ड. हा चौरस आहे आणि हा आयत आहे, तर ब आणि ड पर्याय क्रमांक 4 येतोय. फक्त परवा रविवार होता, म्हणजे परवा काल आज आणि उद्या. मग परवा रविवार होता, इतर रविवार सांगितलंय, तर काल आणि उद्या यांच्यामध्ये काल काय असणार आहे? रविवार नंतर येणार आहे सोमवार, आज असणार मंगळवार आणि उद्या असणार आहे बुधवार. तर तिने सांगितलंय आज आणि काल यांच्यामध्ये काय आला? मंगळवार येतोय, पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न बघा, 26वा. जिथं गरज आहे तिथं स्पष्टीकरण देतोय, जिथं गरज नाही तिथं स्पष्टीकरण देत बसणार नाही. चला पुढचा प्रश्न, 26वा प्रश्न बघा. या ठिकाणी सोबतच्या चित्ररूप माहितीमध्ये एका शाळेतील विविध खेळ आवडणाऱ्या मुलींची संख्या दाखवली आहे, यावरून खाली प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. मैदानी खेळ आवडणाऱ्या मुलींची संख्या, मैदानी खेळ कुठला कुठला? क्रिकेट आणि फुटबॉल आहे, दोनच खेळ आहेत. मग मुलींची संख्या किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी उभ्या रेषा कोणत्या? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतात. 65 ही संख्या अक्षरात कशी लिहायची? पर्याय क्रमांक 1. 25 15 35 या संख्येचा योग्य चढता क्रम 25 15 35, 15 25 आणि 35 असा क्रम असणार आहे, असा असणार पर्याय क्रमांक 4 आहे. 6 व 9 हे अंक एकदा वापरून तयार होणारे 60 पेक्षा मोठ्या संख्या किती तयार होतील विचारले, तर 69 पण तयार होते आणि 96 पण, दोन्ही संख्या 60 पेक्षा मोठ्या आहेत, दोन संख्या तयार होतील, पर्याय क्रमांक 1. खालील प्रश्नातील रिकाम्या चौकटीत येणारे चिन्ह कोणतं? इकडे 15 आहे, तिकडे 9 6 15, इकडे 15 इकडे 15, म्हणजे बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक 2. 32वा प्रश्न या ठिकाणी सांगतोय. चला खालील आकृती बंद पूर्ण होण्यासाठी प्रश्न कोणता पर्याय येणार सांगितले? 5 9 13, 9 5 आणि 4 9, 9 4 13, 13 आणि 4 17 येतं इथं, 17 मध्ये 4 मिळवले 21, 17 उत्तर येते, पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या संख्येतील एककांच्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? आता हे सर्व एककांच्या अंकाची स्थानिक किंमत सांगितली, एककांच्या. मग एककांनी कुठला असणार या ठिकाणी? 8 असणार आहे, पर्याय क्रमांक 2 येते उत्तर. चला पुढं, खालीलपैकी कोणत्या बेरजेचे उत्तर सर्वात कमी येईल सांगितलंय, तर 11 आणि 17 यांची बेरीज येत्या 28, पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे, कमी येईल सांगितले. खालीलपैकी कोणती वस्तू घसरत नाही? पुस्तक घसरतं, मोबाईल घसरतो, पट्टी घसरते, चेंडू घरंगळतो, पर्याय क्रमांक 1 येतोय. पुढचा प्रश्न बघा, 36वा. खालील माहितीवरून कंसात दिलेल्या क्रियेचे योग्य शाब्दिक उदाहरण तयार करा. आता काय सांगितलं इथं? गौरवकडे 15 फुगे आणि नीताकडे 24 फुगे आहेत, तर यांची बेरीज असं उदाहरण तयार करायचं. मग काय येणार आहे? नीता व गौरव यांच्याकडील फुग्यांची एकूण संख्या किती? एकूण म्हणजे बेरीज, पर्याय क्रमांक 4 येणार आहे. पुस्तकाचा पृष्ठभाग कसा असतो? तर सपाट असतो, पर्याय क्रमांक 1. 38वा प्रश्न, सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात खुली जागी कोणता अंक येईल सांगितले? 8 आणि 2 10, चला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, बरोबर येते. या ठिकाणी 2च घ्यावा लागणार त्यांना, तेव्हा येते उत्तर, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 50 सेमी म्हणजे किती? तर अर्धा मीटर असतं. 21 वजा म बरोबर 21, तर म बरोबर किती? 21 मध्ये 0 वजा करायला लागणार, तेव्हाच 21 येणार आहे, पर्याय क्रमांक 1. विभाग 3 इंग्रजीचा आहे. 41वा प्रश्न या ठिकाणी सोडवून देतोय मी. चला 41वा प्रश्न काय बघा आता, सोबत चित्रातील शब्दाचे वर्णन करणारा योग्य शब्द निवडायचा आहे. तर काय? एक्स्ट्रीम आईस्क्रीम, गडबडीत शब्द पण उच्चार करायला, तर एक्स्ट्रीम आईस्क्रीम. 3 कोल्ड. सोबतच्या शब्दकोड्यात दोन्ही अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी रिकाम्या जागी कोणता अक्षर येईल? तर TEN आणि NOSE नोज, पर्याय क्रमांक 3 येणार आहे. सोबत चित्रातील यमक जुळणारा शब्द निवडायचा आहे. बॅट आहे, हा बॅट आहे,
तर बॅटला काय येणार आहे कॅट पर्याय क्रमांक दुसरा येणार आहे मग जुळणारा शब्द. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरणे योग्य आहे? व्हेअर इज युअर स्कूल? तुझी शाळा कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 च प्रश्नचिन्ह या ठिकाणी येणार आहे. खालीपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे वर्णानुक्रमे आहेत? तर वर्णानुक्रम असणारा पर्याय कुठला कुठला आहे? सी आणि बी. बघा EFGH आणि WXYZ, बी आणि सी दोन्ही पण आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 येतोय. पुढचा प्रश्न बघा 46वा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. खालीपैकी कोणत्या महिन्याच्या नावाचे स्पेलिंग चुकीचं आहे? तर डिसेंबर चुकलंय, DECEMBR पाहिजे, CA झालं तिथं. लायन या प्राण्याच्या आवाजाला काय म्हणतात? रोअर. बार्क म्हणजे भुंकणे, चाटर म्हणजे बडबड करणे, मंकी असतं, तर बाकीच काय सांगत नाही. इथं चुकलाय. स्नोर, स्नोर म्हणजे घोरणे असा अर्थ असतं, माणूस घोरतो, अस्वल घोरतं वगैरे अशा अर्थानं. तर ते पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. खालील प्रश्न येणारा पर्याय शोधायचा आहे. हा मुलगा पळतोय, रन चित्र दिलंय, स्लिपचं चित्र असणारा पर्याय क्रमांक 3 दिसतोय या ठिकाणी. खालील शब्दाच्या यादीत एकूण किती शब्दाच्या शेवटी पी अक्षर आलेलं आहे? तर कुठं कुठं आलंय? टॉपच्या मध्ये आलेलं आहे, कॅपच्या मध्ये आलंय, जिपच्या मध्ये आलेलं, मॅपच्या मध्ये. 1 2 3 4 1 2 3 4 पी अक्षर आलंय. 4 4 कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 गडबडीत झाले. सोबत चित्र पहा, त्या चित्राच्या नावाचे योग्य स्पेलिंग काय करायचं पर्यायातून शोधायचं आहे. फिश, FISH, फिश पर्याय क्रमांक 2. विभाग 4 आता बुद्धिमत्ता या ठिकाणी सांगतोय उत्तर, लक्ष द्या. रॉकेलला दूध म्हटले, दुधाला तेल म्हटले, तेलाला पेट्रोल म्हटलं, पेट्रोलला दही म्हटलं, तर चहा बनवण्यासाठी आई काय वापरेल? तर दूध वापरते. दुधाला काय म्हटलं? तेल, तर तेल वापरणार आहे पर्याय क्रमांक 4. तेल वापरणार नाही, दुधाला तेल म्हटलेलं आहे. मला चित्र रंगवायला आवडते या वाक्यात सर्वात जास्त अक्षर असलेल्या शब्दामध्ये एकूण किती अक्षर आहेत? रंगवायला 1 2 3 4 5 अक्षर आहेत, पर्याय क्रमांक 4. खालीपैकी कोणत्या तारखांना एकच वार असेल? 1 8 15 22 29. 1 8 15 22 29 तारखेला समान वार असतो, कारण प्रत्येक वार 7 7 दिवसानंतर पुढचा वार येतो, तोच येतो. 54 55 साठी सूचना आहेत. गटातनं बसणारे शब्द आहेत. आंबा, पेरू, सीताफळ आणि पपई. पेरू, सीताफळ, पपई, आंबा हे सगळे फळ आहेत, पण ह्यामध्ये अनेक बिया, एक बी. पर्याय क्रमांक 1 येतोय. 1 2 3 आणि 4 आकृत्या, जर वर्तुळामध्ये वर्तुळ आहे, पंचकोणात पंचकोण आहे, षटकोणात षटकोण आहे, पण पर्याय क्रमांक 2 मध्ये चौकोनात त्रिकोण दिला, तो चुकीचा आहे. विवेक केतनपेक्षा मट्ट आहे, जतीन केतनपेक्षा हुशार आहे, समीर विवेकपेक्षा हुशार आहे, पण जतीनपेक्षा मट्ट आहे. आता या ठिकाणी काय विवेक इथं काय करतो? विवेक केतनपेक्षा मट्ट आहे, म्हणजे गंड आहे सांगितले त्याने. केतन, विवेक. नंतर जतीन केतनपेक्षा हुशार आहे. जतीन, त्या ठिकाणी जतीन लिहितो. पुन्हा सांगितलंय काय? समीर विवेकपेक्षा हुशार आहे. समीर विवेकपेक्षा हुशार आहे, मग इथं समीर इथं असणार आहे, पण जतीनपेक्षा मट्ट आहे. जतीनपेक्षा मट्ट आहे, मग इथं कुठं असेल? ह्यांच्या इथं कुठेही असेल. मी इथं लिहितो समीर, इथं लिहितो वाटलं. तर तिने विचारले सर्वात हुशार कोण? तर जतीन असणार आहे, पर्याय क्रमांक 2. पुढली संख्या मला एक चुकीचे पद ओळखा. 3 6 9 13 18 3 भागणाऱ्या संख्या, 13ला भाग जात नाही, 3 मूळ संख्येत, पर्याय क्रमांक 1 येतोय. तर पुढचा प्रश्न बघा आता या ठिकाणी काय सोबतच्या आकृती एकूण किती चौकोन आहेत? तर चौकोन बघा या ठिकाणी सांगतोय. इथे एक चौकोन, इथे एक चौकोन, 2 मोठा, 1 3 4 5 चौकोन येतात. पुढचा चौकोन दुसरा कुठला येतच नाही, 5 चौकोन या ठिकाणी भेटतात. खालील प्रश्न प्रतिमा कुठला आहे? तर या ठिकाणी दुसरा पर्याय क्रमांक येतोय. 60वा प्रश्न आहे बघा. वर्णमाला दिलेले आहे. इंग्रजी अक्षरमाला डावीकडून 10व्या क्रमांकावर कोणता अक्षर? डावीकडून, इकडून येणार. 5 आणि 5 10 जे येते, पर्याय क्रमांक 4. 61 62 साठी सूचना आहे. गटात जुळणारे पद सांगितले. पोपट, चिमणी, कबूतर, कावळा पक्षी आहेत. त्यानंतर चौकोनात 3 रेषा, वर्तुळात अशा 3 रेषा, पुन्हा त्रिकोणात इकडे 3 रेषा सांगितल्यात. मग 3 रेषा असणार आकृती, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आकृत्या, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येतोय, 3 रेषांची आकृती. 63वा प्रश्न या ठिकाणी सांगतोय बघा. खालील संख्या मालिकेत प्रश्न जागी कोणता अक्षर येईल विचारायला सांगितलं. कोणती संख्या येईल? 3 4 6 3 आणि 1 4 4 आणि 2 6 6 आणि 3 9 9 आणि 4 13 इथे 9 येणार आहे. नंतर 13 13 आणि 5 18 बरोबर आहे. 9 हे उत्तर येते. क्रमाने 1 2 3 क्रमाने वाढत गेलेल्या संख्येत. इरफान उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, तर त्याच्या डाव्या हाताच्या विरुद्ध बाजूला कोणती दिशा आहे? उत्तरेकडे तोंड करून उभा, इकडे तोंड करून उभा आहे, तर त्याच्या डाव्या हाताला इथं डाव्या हाताला काय असणार आहे? ही उत्तर आहे, इथं दक्षिण, इकडे पूर्व आणि इथं पश्चिम आहे. तर त्याच्या डाव्या हाताच्या विरुद्ध बाजूला म्हणजे इकडे पूर्व असणार आहे, पर्याय क्रमांक 4
खालील प्रश्न आकृती प्रतिबिंब पाण्यातलं कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 2 येते. खालील प्रश्न कोणतं चिन्ह मालिका येईल विचारले? एक स्वस्तिक, एक हॅश, दोन स्वस्तिक, एक दोन स्वस्तिक, दोन हॅश. पहिल्यांदा हॅश स्वस्तिक वाढते, पुन्हा हॅश वाढते. पहिल्यांदा मग हॅश स्वस्तिक वाढणार, 3 स्वस्तिक 2 हॅश. पर्याय क्रमांक 4 येतोय. चला शेवटचं पेज आहे या ठिकाणी. पटपट उत्तर चेक करायचंय. आपल्या चॅनलवरती 1ली पासून 5वी पर्यंतची उत्तर ठिकाणी मिळणार आहे. जर आपल्या शेजारी पाजारी जर कोण 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी शिकत असणारा विद्यार्थी मंथनची परीक्षा देणार असेल तर त्याला व्हिडिओ पाहिल्यानंतर काय व्हिडिओ शेअर करायचा आहे, जास्तीत मुलांना याचा फायदा होईल. सोबतच्या वेनाकृतीचे निरीक्षण करावं, त्या दिलेल्या प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधायचं आहे. फक्त त्रिकोण वर्तुळ सामायिक असणार अंक, फक्त त्रिकोण वर्तुळ सामायिक असणार अंक 7 आहे. पर्याय क्रमांक 2. 68, 69 साठी सूचना आहे. संबंध आहे, समसंबंध. कात्रीचं काम आहे कापायचं, सुईचं काम आहे शिवायचं. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 83 ला 24, 8 त्रिक 24, अंकांचा गुणाकार 24 होते, तर 5 9 50, अंकांचा गुणाकार 45. पर्याय क्रमांक 1 येतोय. खालील प्रश्न आकृतीची संतुलित जळणारी आकृती पर्याय क्रमांक 2 येत्या. नंतर चला पुढचा प्रश्न काय बघा. एका सांकेतिक भाषेत 82 ला 6 अंकांची वजाबाकी केलेली आहे. 6 येते, 8 मधून 2 गेलं 6 येते, 8 मधून 2 वजा केलं 6 येते या ठिकाणी. 7 मधून 0 केलं 7 येते, 5 मधून 1 वजा केला 4 येते. तर त्याच भाषेत 9 4 वजा केलं किती येणार आहे? 5. पर्याय क्रमांक 4 येतोय. अंकांचा फरक. रेहमानचे वय 31 वर्ष आहे, त्याच्या आईचे वर्ष 61 आहे, तर दोघांच्या वयांची फरक किती? 61 मधून 31 गेलं किती राहिलं? फरक म्हणजे वजाबाकी 30 वर्षांचा आहे. तुम्ही बागेत मोगऱ्याची सुंदर फुले पाहिले तर तुम्ही काय कराल? तर फुले तशी झाडावर राहून द्या. फुलं ही झाडाला शोभून दिसतात. पर्याय क्रमांक 4 अचूक आहे, बरोबर आहे. एका सांकेतिक भाषेत कमळ 365, गजर 247 असं लिहितात. त्या सांकेतिक भाषेत मगर हा शब्द कसा लिहाल? तर 627 असा लिहिणार. एका बागेत कसं आता बघा, ह्या ठिकाणी क ला 3, म ला 6 आणि ल ला 5 आहे. तरी सांगितले म ला काय येणार आहे? 6. म ला 6 आलं. पुन्हा नंतर ग ला 2 आहे आणि र ला 7 आहे, तर 6 2 7 727. पर्याय क्रमांक 3 येते. 75वा प्रश्न बघा. एका बागेत एकूण 17 झाडे रांगेत आहेत. त्या झाडांच्या मध्यभागी आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याच्या झाडाचा क्रमांक कितवा? मध्यभागीचा क्रमांक काढताना एकूण मध्ये 1 मिळवतो आणि त्याला 2 भागतो. 17 मध्ये 1 मिळवला 18, 18 2 भागलं 9 हा आंब्याच्या झाडाचा क्रमांक असणार आहे. अशा पद्धतीनं 75 प्रश्नांची अचूक उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळाली असतील. आपापली उत्तर चेक करायची आणि कमेंट बॉक्स मध्ये आपली किती मार्क्स पडले ते सांगायची. पडलेले 75 पैकी किती प्रश्न बघायचे, त्याला गुणिले 2 करायचं. एकूण मार्क्स 150 पैकी किती आहेत ते या ठिकाणी लिहायची आणि कमेंट करायचं. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंत्रींना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना शेअर करायचा. आणि यानंतर 3री, 4थी, 5वीचे दोन्ही पेपरची उत्तर सूची आपल्या चॅनलवर मिळणार आहे. तर तोपर्यंत बाय बाय, गुड बाय, टेक केअर, गुड बाय. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट मध्ये आवर्जून कमेंट करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर, जय शिवराय.